नमस्कार मित्रांनो, उद्या वडूज फाटीवरती तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक बैल एक दुसा असं मैदान आहे. दुशाचं मैदान आहे. उद्याच्या मैदानामध्ये उद्या महाराष्ट्रातील तमाम बैल ज्या आहेत जे पळणारे त्या ठिकाणी उद्या पळताना दिसतील आपल्याला. पुणे भाग असेल, मुंबई भाग असेल, सांगली असेल, सातारा असेल, या तसेच कोल्हापूर असेल, शंकरपटातील बैल म्हणजेच आपले संभाजीनगरची बैल असतील, त्या ठिकाणची बैलं जी आहेत उद्या दुशामधील बैलं उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. उद्या कोणकोणते नंदी पळणार आहेत याची चर्चा थोडीशी करूया. त्याचे पैरे जे आहेत ते संध्याकाळी 7 वाजता येतील तुम्हाला. उद्याच्या मैदानामध्ये विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला पळताना दिसणार आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं असा हा विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. तसेच उद्याच्या मैदानामध्ये मुंबईचे टॉपचे नंदी जे आहेत सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहेत. मेहरबान शॉटगन मेहरबान भुंगा नाही पळणार, शॉटगन मेहरबान पळताना दिसेल आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये. तो सुद्धा एक नामांकित नंदी आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये 100% तो सुद्धा आपल्याला पळताना दिसू शकेल. किरणप्पा शालगाव कालगावकरांचा हिंद केसरी रैना उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. दुशामधील पैरे असू शकतील यांचे. चांगला टॉपचा नंदी आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये. काय स्पीडचा नंदी आहे हा. तसेच उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला कारुंडीकरांचा अजित शेट यांचा चिक्यासुद्धा पळताना दिसणार आहे उद्याच्या मैदानामध्ये. आणि चिक्यासुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल. चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, गुलाल असतोच याच्या कप्पाळी, कारण की हा नंदीच एक वेगळ्या प्रकारचा नंदी आहे. काय स्पीड घेतो आणि दोन्ही खांदी चारी खांदी आतून बाहेरून कसा कुठेही टाका त्याला. चिक्याच आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये तो सुद्धा आपल्याला पळताना दिसू शकेल. घरणीकेकरांचा राजा बहुतेक आज आटपाडी या ठिकाणी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल अंदाजित वाटतोय. जर त्या ठिकाणी जर नाही पळला तर तो उद्याच्या मैदानामध्ये वडूज फाटीवरती पळेल, पण शक्यता आहे की आजच तो पळणार आहे म्हणतात लोक. बघूया काय होते. उद्याच्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीतला महाराज उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. महाराजसुद्धा खूप दिवस झालं महाराजला गुलाल नाही आहे आणि मग 100% उद्याच्या मैदानामध्ये तो सुद्धा गुलालामध्ये आपल्याला पळताना गुलालामध्ये दिसेल उद्या आपल्याला. तसेच उद्या महान भारत केसरीचा मानकरी असलेला द्वारलीचा हरण्या आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. आणि तो हरण्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पळतो, वय झालं तरी त्याच्या अंगातील रग आणि धमक अजून काही जात नाही आहे. आणि उद्याच्या मैदानामध्ये टॉपच्या नियोजनामध्ये आपल्याला महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या पळताना दिसू शकेल. तसेच आपल्याला शाकीरबाईंचा राजा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला वडूज फाटीवरती पळताना दिसू शकेल. तो सुद्धा एक चांगला आणि नामांकित नंदी आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये तो चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. बघूया उद्या काय होते काय नाही ते. तसेच आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदरसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. सुंदर सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचा वेग आहे त्याच्याकडे आणि आजपर्यंत कधी टॉपच्या पायऱ्यामध्ये नाही पळला, परंतु 2 नंबरच्या पायऱ्यामध्ये पळाला तरीही फायनलला राहतो. कितीही मोठी हिंद केसरीची मैदान असो त्यामध्ये तो राहतो तर राहतोच. आपल्याला तसेच लारा सगळ्या महाराष्ट्रामध्ये लारा जो नंदी आहे तो सुद्धा उद्याच्या आपल्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला हॉटेल सागर शाहीद भाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन उद्या आपल्याला पळताना दिसू